लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी सचिन पाटील। आज आपण कळंबा तलावच्या परिसरात आलो असून प्रत्येक व्यक्तीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भविष्यात जे नगरसेवक निवडून येणार आहेत ते कसे असावेत या संदर्भात आणि भविष्यातल्या काय समस्या आहेत, वर्तमानातल्या काय समस्या आहेत त्या कशा सुटतील या संदर्भात प्रतिक्रिया घेतोय। सर, आपली ओळख सांगून आपलं मत व्यक्त करावं। नमस्कार, माझं नाव अर्जुन चौगले। मी प्रोफेशनल मेडिकल शॉप आहे माझं। तर कसं आपलं आता खूप वर्षानं मला वाटतं महानगरपालिकेचे निवडणूक जाहीर झालेले आहेत। तर सगळे इच्छुक आले आहेत लोक म्हणजे नगरसेवक होण्यासाठी। पण अजेंडा हा आहे की कोल्हापूरच्या महानगरपालिकेत जे प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे आता कळंब्याचं सुद्धा सुशोभीकरण चालू आहे, मध्ये सुशोभीकरण रेंगाळलं आलं। पण जसं इलेक्शन चालू झालं तसं प्रत्येक वार्डात प्रत्येक क्षेत्रात कोल्हापुरात म्हणजे दिवाळी झाल्यासारखं चालू झालं। प्रत्येक रोड काय करायला आले, काय काय चालू झालं म्हणजे मध्यंतरी सगळं शांत होतं। एवढं खड्डं एवढं होतं लोकांना ॲक्च्युली म्हणजे ते साईड पट्ट्या ज्यावेळी होत्या त्यावेळी एवढे लोकांचं ते ॲक्सिडेंट झालेत। ते आपले कोण महानगरपालिकेचे जे पदाधिकारी होते त्यावेळी भरपूर लोकांनी आंदोलन केले, पण त्यावेळी एकानं सुद्धा तिकडे लक्ष दिलं नाही। आणि आता इलेक्शन जोपर्यंत चालू झाले तोपर्यंत लोकांनी म्हणजे जे कारभार आहेत त्यांनी लगेच ते कोल्हापूरचं म्हणजे आपण कोल्हापूरचं भाग्यविधाते असं केलं। पण माझं म्हणजे त्यांना सर्वांना नम्र विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही इलेक्शन आल्यानंतरच तुम्ही कामं करताय किंवा जे दिखावापणा करताय तो प्लीज कृपया इथून पुढे करू नका, कारण जनता सुज्ञ झालेली आहे। त्यामुळे तुम्ही रेग्युलर जे तुम्हाला फंड येतोय, जो कोल्हापूरसाठी निधी येतोय, जे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल तुम्हाला ते प्रामाणिकपणे करावे एवढी माझी त्या आता येणाऱ्या नगरसेवकांना भावी नगरसेवकांना माझी नम्र विनंती आहे। आणि जेणेकरून आपला कोल्हापूर हा आता खंडपीठ होणार आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, म्हणजे जवळजवळ कोल्हापुराचं उत्पन्न 10 पटीनं वाढणार आहे। त्या पद्धतीनं कोल्हापूरला कुठल्या बेसवर न्यायचं, महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात कोल्हापूर नंबर 1 सिटी व्हायला पाहिजे असं माझं तरी प्रामाणिक मत आहे। आणि सर्व म्हणजे मला वाटतं कोल्हापूरमधल्या प्रत्येक जनतेला असं वाटत असणार आहे की कोणाला वाटत नसणार आहे की आपलं कोल्हापूर जरा मागास व्हावं हे व्हावं, प्रत्येकाला वाटत असणार आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पुढे होऊन चांगल्या उमेदवारांना आणि चांगले जे झटणार आहेत कोल्हापूरसाठी पक्ष जातपात धर्म सगळं बाजूला ठेवा। ॲक्च्युली इथून पुढं हे काही चालणार नाही। आपलं फक्त सर्वांगीण विकास, आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्या भावी पिढीचं जे आता म्हणजे जे तरुण पिढी जे वयात निघालेले आहेत त्यांना सुद्धा आपण प्रवाहात आणण्याचं काम करावं। आणि जेणेकरून दुसऱ्याचं पोरगे जर एखाद्या वाईट वळणाला जात असेल तर आपण ते हे करतोय, पण स्वतःचा मुलगा सुद्धा वाईट वळणाला जाऊ शकतो हे सुद्धा प्रत्येक कोल्हापूर नागरिकांनी ध्यानात ठेवावं। आणि जेणेकरून सगळ्या सामावून सगळ्या लोकांना सामावून सगळ्यांनी एकत्र येऊन कोल्हापूरचा विकास करावा आणि नगरसेवक चांगले नगरसेवक जे कोल्हापूरला झटतात आणि त्यांना तुम्ही निवडून द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद साहेब। धन्यवाद।